आपण आत्ताच्या याच्यामध्ये कालाय तस्मिन् नमा कायम म्हणतो, म्हणजे काळानुरूप माणसाला बदलायला पाहिजे. आणि काळानुरूप बदलायचं असेल तर खरोखरी आपली जेवढी ग्रंथ परंपरा आहे किंवा जेवढे आपल्यापर्यंत घडलेले इतिहास आहेत, ते इतिहास सुद्धा आपल्याला पूर्णपणे काळानुरूप म्हणजे आत्ताच्या प्रमाणे समजून घ्यायला पाहिजेत. आणि खरोखरी ते तेवढे परिपक्व आहेत की त्याच्याने निश्चितपणे आपल्याला आत्ता दिशा मिळू शकते. आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत की ज्याच्यामध्ये निर्णय क्षमता आपल्याकडे आहे, परंतु आपण निर्णय घेऊ शकत नाही किंवा निर्णय घेण्यामध्ये आपल्याला त्रास होतो. आपल्यामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे, परंतु वेळेला असं होतं की आपले कॉन्फिडन्स लेवल एकदम डाऊन होऊन जाते की आपण निर्णय घेता येत नाही किंवा घेऊ शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विवेक. हा विवेक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे, की ज्याला आपण पेशन्स असं म्हणतो. परंतु ते विवेक कसा वापरायचा, तो विवेक कसा पूर्णपणे आत्मानुभूत करायचा, याची आपल्याला खरोखरी शिकवण घ्यायला पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहनशीलता. ती सहनशीलता आपल्या सगळ्यांमध्ये आहे, परंतु ती सहनशीलता आपल्याला कशी वापरायची, तिच्यामध्ये कसे आपल्याला वृद्धी करायची हे आपल्याला समजत नाही. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कृतज्ञता. आपण सगळेजण दिवसेंदिवस कृतज्ञ व्हायला लागलोय, याची कुठेतरी आपल्याला जाणीव होते. आणि मग ही कृतज्ञता जर आपल्याला आपल्यामध्ये बसवायची असेल तर निश्चितपणे आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलं पाहिजे. आपण एकदा रामायण बघितलं पाहिजे. वक्तृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या तिन्हींनी माणसाची पूर्णपणे प्रगती होते. हे आपण नेहमी ऐकतो, परंतु ते वक्तृत्व कसं डेव्हलप करायचं, कर्तृत्व कसं अंगी आणायचं आणि दातृत्वाचा भाव सुद्धा कसा निर्माण करायचा, हे समजण्याकरता सर्वात पहिले पुरुषार्थ समजून घ्यायला पाहिजे. आणि जो पुरुषार्थ समजून घ्यायचा असेल तर निश्चितपणे त्या पुरुषार्थ ज्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण रीतीने वापरला आणि जो वापरतोय असा चिरंजीवी असलेला हनुमान, जो आपल्या सगळ्यांचा आयडॉल आहे, त्या हनुमानाचं चरित्र आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. त्या हनुमानाचा पराक्रम आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही प्रकारचं व्यंजन आयुष्यामध्ये पुरुषार्थ म्हणून कसं वापरायचं आणि आपलं जीवन कसं सार्थक करायचं, या दोन्ही गोष्टीचा अगदी पूर्णपणे अनुभव घ्यायचा असेल तर जायला पाहिजे हनुमानाच्या कर्मभूमीमध्ये. आता हनुमानाची कर्मभूमी म्हणजे निश्चितपणे श्रीलंका, ज्या ठिकाणी सुंदर कांड हे पूर्णपणे रामायणातलं एक कांड रचलं गेलं. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, आणि उत्तरेकडे झेपावलेला हनुमान ज्यावेळेला श्रीलंकेमध्ये पोहोचला आणि श्रीलंकेमध्ये केलेला त्यांनी पराक्रम, मग तो पराक्रम ज्यावेळेला तो पहिल्यांदा सीता शोधा करता गेलेला होता, त्या सीता शोधामध्ये असलेला हनुमानाचा पराक्रम आणि निश्चितपणे ज्यावेळेला तो त्या ठिकाणी युद्ध करायला गेला त्यावेळेचा निश्चित पराक्रम, हे दोन्ही पराक्रम आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजेत. आणि मग तेव्हा धर्म, अर्थ, काम, मोक्ष आपल्या जीवनामध्ये आपल्याला पूर्णपणे प्राप्त करून घेता येतील. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना अगदी म्हणलं की जय श्रीराम की अंगामध्ये स्फूर्ती भरभरून येते. अशा श्रीरामांना जर आपण अयोध्येमध्ये आताच नुकतंच राम मंदिर बनलेलं आहे, ज्या राम मंदिरामध्ये जाण्याची आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे आणि सगळेजण मागेही लागतात की आपण राम मंदिरामध्ये जाऊया, आपण अयोध्येला का ट्रिप काढत नाही. पण मला असं वाटतं की रामाला राजा म्हणून समजून घेण्याच्या अगोदर त्याच्यामधला पुरुषार्थ आपल्याला समजायला पाहिजे. आपल्याला अमर्याद पुरुषोत्तम, त्यांना जे मर्यादा पुरुषोत्तम त्यांना म्हणतात, तर तो मर्यादा पुरुषोत्तम राम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि तो राम समजून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता आपल्याला हम्पीला जायला पाहिजे, किष्किंधा नगरीला जायला पाहिजे. आणि त्या किष्किंधा नगरीमध्ये, हम्पीमध्ये नुकताच जाऊन आपण तो राम समजावून घेतला. आता खरोखरी रामाची दुसरी कर्मभूमी की ज्या ठिकाणी तो सीतेकरता गेला आणि सीतेकरता गेल्यानंतर त्यांनी रावणाशी त्या ठिकाणी युद्ध केलं आणि युद्ध करून त्या युद्धामध्ये रावणाचा पराजय केला, रावणाला मृत्युमुखी पाडलं आणि सीतेला त्या ठिकाणून पुन्हा अयोध्येला घेऊन आला आणि मग रामराज्याची स्थापना झाली. मला वाटतं प्रभू रामचंद्र जर या जंगलामध्ये किंवा या पूर्णपणे वनवासामध्ये गेले नसते तर कदाचित ते फक्त राम राजा म्हणून राहिले असते, प्रभू झाले नसते. मग ते प्रभू होण्याकरता निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये असं काय घडलं, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही जे पुरुषार्थ आहे ते पुरुषार्थाचं पूर्णपणे त्यांच्यामध्ये मूर्तिमंत पुतळा आपल्याला कसा बघायला मिळतो, या सगळ्या गोष्टीचं अवलोकन करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या कर्मभूमीमध्ये जायला पाहिजे. आपल्याला श्रीलंकेला जायला पाहिजे. श्रीलंकेला गेलो त्यावेळेला आपल्याला रामाचा मर्यादा पुरुषोत्तम, आपल्याला रामाचे सर्वप्रमाणे त्याचा पराक्रम, या सगळ्या गोष्टी जाणून घेता येतील. आत्ताच्या आपल्या जीवनामध्ये कलियुगामध्ये आपण जगत असताना किती राम आपल्याला आवश्यक आहे, त्या रामाची आपल्याला पूर्णपणे जाणीव होईल. म्हणजे प्रत्येक चरित्र रामायणामधलं काढलं, प्रत्येक जर रामायणामधलं व्यक्तिमत्व काढलं तर ते व्यक्तिमत्वाकडनं असंख्य असे गुण आहेत जे आपल्याला घेण्यासारखे आहेत. त्या चरित्रामधनं असंख्य असे भाग आहेत की आत्ताच्या जीवनामध्ये ते आपल्याला पूर्णपणे लाभदायक आहेत. आणि मग त्याचा लाभ आपल्याला जीवनामध्ये कसा करून घ्यायचा आहे, सर्वात सोपं कुठे जाणून घेता येईल तर ते श्रीलंकेमध्ये जाणून घेता येईल. पुरुषार्थ हा खूप मोठा विषय आहे आणि तो अगदी सौम्यप्रमाणे, अगदी सोप्या पद्धतीने जर समजून घ्यायचा असेल तर निश्चितपणे आध्यात्मिक यात्रा हे त्याच्याकरता
सर्वात मोठं भांडवल आहे. आणि त्या आध्यात्मिक यात्रेमधलं सुद्धा अगदी त्या भांडवलावरचं सूत जर आपण धरलं, व्याज म्हणून जर धरलं, तर श्रीलंकेची यात्रा आपण करू शकतो. ज्या यात्रेमध्ये खरोखरी मर्यादा पुरुषोत्तमाने धर्म, अर्थ, काम, मोक्ष रामाच्या ठिकाणी कसे आहेत आणि मग ते आपल्या जीवनामध्ये अंगीभूत होण्याकरता सामान्य माणसाचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी हनुमान आहेत, की जे हनुमानाकडनं आपल्याला हे सगळं प्राप्त करून घेता येतं. आपल्याला पूर्णपणे आपल्या प्रत्येकाचा आयडल असलेला हनुमान आपल्याला समजून घेता येईल. त्याचबरोबर प्रभू रामचंद्र खरोखरी प्रभू या अर्थाने कसे आहेत हेही आपल्याला समजून घेता होईल, की ज्याच्याने आपली श्रद्धा तर पूर्णपणे वाढेलच, परंतु ती यात्रा करून आपण ज्या वेळेला अयोध्येला जाऊ त्या निश्चितपणे आपल्याला राजा रामाचं दर्शन होणार नाही, तर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन होईल. आणि ते दर्शन साध्य करून आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त करून घेता येतील. चला तर मग जाऊया श्रीलंका यात्रेला.